करुणा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। धनंजय मुंडे आणि जरांगेंच्या वादात करुणा मुंडे यांची उडी। तर धनंजय मुंडे आणि जरांगेंच्या वादात करुणा मुंडे यांनी दिली आपली प्रतिक्रिया। जरांगेंना जीआर तरी कळतो का असं विचारणाऱ्या धनंजय मुंडेंवर करुणा मुंडे यांचा निशाणा। मला निवडणुकीत पाडतो म्हणतो, 1,44,000 निवडून आलो। बीडच्या सभेत मुंडेंचं वक्तव्य, तर बूथ कॅप्चरिंग करून मेलेल्यांचं मतदान करून तुम्ही निवडून आलात, करुणा मुंडे यांचा पलटवार। धनंजय मुंडे यांच्या विरोधातील सर्व पुरावे घेऊन करुणा मुंडे माझ्याकडे आलेल्या होत्या, पण मी बाईच्या आडून लढणारा माणूस नाही, माझ्यामध्ये समोरासमोर लढण्याची हिंमत। मनोज जरांगे यांचा हा निशाणा। कुणी कुणाला मदत करून राजकारणामध्ये आणलं, धनंजय मुंडे यांनी आठवावं। धनंजय मुंडेंची पक्षनिष्ठा जगजाहीर, प्रकाश सोळंके यांचा मुंडेंना टोला। धनंजय मुंडेंनी कुणाची निष्ठा ठेवली, प्रकाश सोळंके यांचा हा सवाल। मी वडेट्टीवारांना कशाला टार्गेट करू, वडेट्टीवारच सारखी आपली भूमिका बदलताय। भुजबळांचं उत्तर, पुढाऱ्यांच्या दबावामुळे वडेट्टीवार ओबीसींच्या सभांनाही आलेले नाही। वडेट्टीवारांच्या ओबीसी मोर्चामागे राजकारण, छगन भुजबळ यांचा पुन्हा आरोप। वडेट्टीवारांची जुनी क्लिप दाखवत भुजबळांचा निशाणा, तर मला टार्गेट करण्यासाठी भुजबळांना माझ्यावर सोडलं। जरांगे पुराणांसोबत जीआर काढल्यानं सरकार पुराणही वाचा, वडेट्टीवारांचा आभार। फडणवीसांनीच भुजबळांना ओबीसी नेत्यांवरती टीका करायला सांगितली का, स्टेजवरून भुजबळांनी आमचीच उणीधुणी का काढली, नवनाथ वाघमारे यांचा सवाल। जरांगेंच्या आधी भुजबळांनी सरकारवरती टीका करायला हवी, भुजबळांचे शिष्य नवनाथ वाघमारे यांच्याकडून भुजबळांच्या भाषणांचा समाचार। भुजबळांच्या अंबडच्या सभेमध्ये कोयता काढण्याची भाषा, मराठा ओबीसी लढाईमध्ये कोयते तलवारीची भाषा करून काय मिळणार, वडेट्टीवारांचा सवाल। कोयत्याची भाषा झाली म्हणून दुसऱ्या मेळाव्याला गेलो नाही, वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। भुजबळांनी याआधी असे अनेक मेळावे घेतलेत, बीडमधील मेळाव्यातून भुजबळांनी त्यांची भूमिका मांडली असावी, पंकजा मुंडे यांची ही प्रतिक्रिया। जरांगे मला परळीचा चष्मेवाला म्हणतो, आवडलाय तर घेऊन जा, मात्र तो शोभायला हवा। धनंजय मुंडेंचा जरांगेंवर निशाणा, तर तुझा रक्तानं भरलेला चष्मा तुलाच राहू दे, जरांगेंचा मुंडेंवर पलटवार। विखे आला आणि महाराष्ट्रामध्ये विखार पसरला, छगन भुजबळ यांची मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे यांच्यावर टीका, तर आमच्या डीएनएमध्ये ओबीसी, भुजबळांना भेटून समजावून सांगणार, दिवाळीनंतर ओबीसी नेत्यांसोबत चर्चा करणार, विखे पाटील यांची प्रतिक्रिया। आपल्याच ओबीसी व्यक्तीची प्रतिमा मलिन करणं योग्य नाही, भुजबळांचं चुकलं, वडेट्टीवारांना बोलावून समजावू शकले असते, तायवाडे यांची प्रतिक्रिया, तर कोण तायवाडे असं म्हणत भुजबळांनी प्रतिक्रिया देणंही टाळलं। छगन भुजबळ बीडमध्ये दंगल घडवणार, गृहमंत्रालयानं भुजबळांचा जामीन रद्द करावा, मनोज जरांगेंची मागणी, तर जरांगेलाच अटक करा, आमदारांची घरं कोणी जाळली, बीड कोणी पेटवलं, भुजबळांचा सवाल। मराठ्यांच्या लेकरांच्या भविष्याच्या आड येऊ नये, मनोज जरांगे यांचा भुजबळ आणि इतर ओबीसी नेत्यांना इशारा, पक्षावरती दबाव आणून ओबीसींच्या जीवावरती राजकीय फायदा करून घेण्याचा प्रयत्न, ही जरांगेंची टीका। जरांगे हा बिंडोक माणूस, हाकेंची जरांगेंवर टीका, जीआर न्यायालयामध्ये रद्द होईल, लक्ष्मण हाकेंचा दावा, तर लक्ष्मण हाके यांच्या टीकेवरती विखे पाटील यांना सुनावलं, तर एवढे शिकलेले आहात तर तुमचं शहाणपण समाजात तेढ निर्माण करण्यासाठी का वापरतात, विखेंची ही प्रतिक्रिया। भुजबळांना अजित पवार यांनी नाही तर मोदींनी मंत्री केलं, मोदी स्वतःला देशातील ओबीसींचे नेते समजतात, राऊतांची टीका, तर संजय राऊतांमुळे मला मंत्रीपद मिळालेलं नाही, हे नक्की, भुजबळांचा पलटवार। महाराष्ट्र आणि बीडमधील परिस्थिती वेगळी, भुजबळ ओबीसींचा आधार का घेतात माहीत नाही, बजरंग सोनवणे यांचं वक्तव्य, तर सर्वांनीच डोक्यात ठेवून योग्य वेळी कार्यक्रम करायला हवा, सोनवणेंचा थेट इशारा। ठाकरे बंधूंची युती पक्की, ज्यांना सोबत यायचे त्यांचं स्वागत, महाविकास आघाडी ही स्थानिक निवडणुकांसाठी नाही, महाविकास आघाडी विधानसभा आणि लोकसभेपुरती, राऊतांचं विधान। आमच्या पक्षाची पद्धत आणि परंपरा ही स्वातंत्र्य काळापासून आहे, जर त्याचा गुणगौरव केला असेल तर राऊतांचे धन्यवाद, मात्र अद्यापही युती संदर्भातला कुठलाच प्रस्ताव आलेला नाही, त्यामुळे निर्णय घेण्याचा प्रश्न नाही, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया। ठाण्यात आम्ही आणि मनसे सत्तेत येणार, 75 जागा जिंकणार, 2 ठाकरे सर्वांच्या ठिकऱ्या करणार, संजय राऊतांचा दावा। घोडा मैदान या ठिकाणी आता ठिकऱ्या कुणाच्या उडतील ते ठाणेकर दाखवून देतील, संजय राऊत यांच्या वक्तव्यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पलटवार, जे स्वतःच्या भूमिकेवर ठाम राहत नाही त्यांचा ठाणेकर बँड वाजवतील, एकनाथ शिंदे यांची टीका। संजय राऊत जे बोलतात त्यांच्या नेहमी उलट होतं, भाजपा आमदार संजय केळकर यांचा राऊतांवरती हा पलटवार। ठाण्याचा विकास चप्पा सर्वत्र दिसेल, फक्त आणि फक्त भाजपा, ठाण्यामध्ये भाजपकडून बॅनरबाजी, भाजप पदाधिकारी अल्केश कदम यांनी लावले हे बॅनर। ठाकरेंची शिवसेना आणि मनसैनिकांचं एकत्र काम सुरू, ईव्हीएमचा घोटाळा न झाल्यास ठाकरेंची सेना मनसे आणि पवारांच्या राष्ट्रवादीला मिळणार यश, मुंबई पालिका निवडणुकीबाबत अविनाश जाधव यांचं विधान।
राऊतांच्या सकाळच्या भोंग्यामुळे ठाकरेंच्या जागा कमी होणार. प्रताप सरनाईक यांची राज उद्धव युतीवरती टीका. तर आता महाराष्ट्र काय अंधारात आहे का? आमचं महायुतीचं सरकार सर्वांना घेऊन चालतं, असाही लगावला टोला. कालपर्यंत एकमेकांची उणीधुणी काढणारे आज एकत्र. लोकांना वस्तुस्थिती माहिती आहे. महायुती म्हणून आम्ही त्यांना एकत्र सामोरे जाणार. राज उद्धव भेटींवरती मंत्री भरत गोगावले यांची प्रतिक्रिया. पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन विक्री प्रकरणामध्ये आता व्यवहारापूर्वी विश्वस्त चकोर गांधी यांनी राजीनामा दिल्याची माहिती. प्रकरणाला मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती मिळणार असल्याची सूत्रांची माहिती. मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतः घातलं लक्ष. 3,500 कोटींच्या जैन भूखंड घोटाळ्याचे धागे मुख्यमंत्र्यांपर्यंत. या प्रकरणामध्ये कोण कोण आहे लवकरच कळेल, संजय राऊत यांचा आरोप. काय म्हणतात दंगेकर? जमीन चोर निघाला मुरलीधर. स्टेट ट्यून मोहळांचा उल्लेख करत रवींद्र दंगेकरांचं खोचक ट्विट. पुण्यातल्या जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणावरून निशाणा. पुण्यात शिंदेची शिवसेना विरुद्ध भाजप वाद पेटण्याची शक्यता. आज दंगेकरांची पत्रकार परिषद. जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणी आता बोर्डिंगच्या विद्यार्थ्यांकडून हायकोर्टामध्ये याचिका दाखल. 13 नोव्हेंबरला सुनावणी. धर्मादाय आयुक्त, विश्वस्त मंडळ आणि सरकार विरोधात ही याचिका. सरकारी कार्यालयातून एका दिवसामध्ये व्यवहाराला मंजुरी नेमकी कशी मिळते? जैन बोर्डिंग जमीन व्यवहारावरून जयंत पाटलांचा ट्विट करत सवाल. सहकारी बँक 70 कोटींचं कर्ज विकासकाला एका दिवसात मंजूर करते. जयंत पाटील यांचं हे ट्विट. पुण्यातील मॉडर्न कॉलेजवरती प्रेम बिराडे नावाच्या तरुणाकडून जातीय भेदभावाचे आरोप. कॉलेजनं कागदपत्रांची पडताळणी. लंडनमधील नोकरी कमावली त्यामुळे तरुणाचा हा आरोप. कॉलेजमधील वंचितचं आंदोलन. तर मॉडर्न कॉलेज आणि प्राचार्यांवरती चुकीचे आरोप असल्याचं कॉलेजचं स्पष्टीकरण. प्रेम बिराडेची 40 लाखांची नोकरी घालवण्याचं काम मॉडर्न कॉलेजने केलेलं आहे. ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या दीपक केदार यांनी पुण्यातील मॉडर्न कॉलेजवरती आरोप केला. भीमा कोरेगावची दंगल घडवलेल्या एकबोटेच्या भावाचं हे कॉलेज. दीपक केदार यांचं वक्तव्य. चंद्रकांत खैरे संपलेल्या आहेत. संभाजीनगर शहरात त्यांचं वर्चस्व राहिलेलं नाही. भाजप खासदार भागवत कराड यांचा चंद्रकांत खैरे यांच्यावर निशाणा. महापालिका निवडणुकीनंतर चंद्रकांत खैरे परत दिसणार नाही, कराड यांचा हा दावा. मतदार याद्यांमधील घोळांसंदर्भात विरोधकांनी केलेल्या आरोपांवरती निवडणूक आयोगाचे चौकशीचे आदेश. विरोधी पक्षांनी समोर आणलेले घोळ तपासण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश. जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल आल्यानंतर नेत्यांना प्रत दिली जाणार. मतदार यादीमध्ये घोळ. भाजपच्या बुलडाणा जिल्हाध्यक्षाची पालकमंत्र्यांकडे तक्रार. तर मतदार यादीमध्ये 7,000 नावांची पुनरावृत्ती. 3,000 मृतकांची नावं देखील. विजयराज शिंदे यांचा हा आरोप. गंगापूर विधानसभा मतदारसंघामध्ये 36,000 बोगस मतदार. राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण यांचे निवडणूक आयोगावरती आरोप. सांगलीच्या विटा शहरामध्ये मतदार यादीमध्ये घोळ. 1200 मतदारांची दुबार नावं असल्याचा युवक काँग्रेसचा आरोप. यादीमध्ये दुरुस्ती झाल्याशिवाय निवडणुका घेऊ नये, युवक काँग्रेसची ही मागणी. शिंदेच्या शिवसेनेतून बाहेर पडलेल्या शिवाजीराव सावंतांचा भाजप प्रवेश हा रखडला. भाजपचा प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळे इतर पर्याय खुले. शिवाजीराव सावंत यांची भूमिका. भाजपमध्ये सोलापुरातील 4 माजी आमदारांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चेनंतर सावंतांची ही भूमिका. नऊ-10 वर्ष झाले निवडणुका नसल्यानं कार्यकर्त्यांची लढण्याची इच्छा. त्यामुळे कुठे मैत्रीपूर्ण लढत होईल. कैलास गोरंट्याल यांच्या पाठोपाठ भाजप आमदार नारायण कुचे यांच्याकडून मैत्रीपूर्ण लढतीचे संकेत. शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांचा हिंगोलीमध्ये स्वबळाचा नारा. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आम्ही स्वबळावर लढणार. बांगर यांची प्रतिक्रिया. काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होतील असं देखील वक्तव्य. कॉन्ट्रॅक्टर चांगला नसेल तर सरकार आणि नागरिकांना त्रास होतोच. ज्यांना राजकारण करायचंय त्यांनी कॉन्ट्रॅक्टर बनू नका. पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं वक्तव्य. आज गोरेगावमध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा. राज ठाकरे पदाधिकाऱ्यांमध्ये करणार मार्गदर्शन. राममध्ये रेल्वे स्टेशनवरती महिलेला बाळंतपणामध्ये मदत करणाऱ्या विकास बेद्रेने कुपर रुग्णालयामध्ये बाळाची आणि आईची घेतली भेट. त्यानं डॉक्टरांसोबत बाळाच्या तब्येतीबाबत केली विचारपूस. पाऊस आणि विहिरी तुडुंब भरल्या, त्यामुळे राज्यामध्ये यंदा रब्बीचं क्षेत्र 67 लाख हेक्टरवरती जाणार. शेतकऱ्यांनी बियाणे खतांची चिंता करू नये. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचं हे आवाहन. रत्नागिरीमधील खड्ड्यांवरून बाळमाने आणि उदय सामंत यांच्यामध्ये जुंपली. तर शहरातील रस्त्यांना उदय सामंत जबाबदार, बाळमानेंचा आरोप. तर 3 ते 4 वेळा झालेला पराभव लपवण्यासाठी असे आरोप करताय मंत्री उदय सामंत यांचं प्रत्युत्तर. जिल्हा परिषदेला मी माझा नरखेड गट सोडून लढतो. तुम्ही अनगर सोडून माझ्या विरोधात लढा. सोलापूर राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांचं माजी आमदार राजन पाटील यांना खुलं आव्हान. विठ्ठल मंदिरातील बीव्हीजी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून मसाल्याचं किट. किटमध्ये चिकन मसाल्याचाही समावेश. मंदिर समितीने बीव्हीजी कंपनीला बजावली नोटीस.
निलेश घायवळ आणि सचिन घायवळ विरोधात कोथरूड पोलिसांकडून आणखी एक गुन्हा दाखल. एका कंपनीकडून 45 लाखांची खंडणी वसूल केल्याप्रकरणी गुन्हा. गोळीबार प्रकरणानंतर घायवळ गँगवरती 9वा गुन्हा दाखल. शिर्डीच्या साई आश्रमातील 77,13,000हून अधिक रकमेच्या विद्युत साहित्याची चोरी. साईबाबा संस्थांच्या 47 अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांवरती गुन्हा दाखल. जालना जिल्ह्यामध्ये संजय गांधी निराधार योजनेच्या 10,000 लाभार्थ्यांचे खाते अद्यापही केवायसी विना. केवायसी करा अन्यथा अनुदान बंद होणार, प्रशासनाकडून आवाहन. दिवाळी छठपूजा या सणांच्या पार्श्वभूमीवरती आता विमानाचं तिकीट दर गगनाला भिडले. लखनौ मुंबईसाठी 4 ते 5,000 रुपयांना मिळणाऱ्या तिकिटाचे दर 25,000पर्यंत. चंद्रपूरच्या ताडोबामधील वाघिणींना हेलिकॉप्टरने सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात नेण्याचा विचार. वाघांची संख्या वाढावी यासाठी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाकडून 8 वाघिणींची मागणी. प्रस्तावाला केंद्र सरकारची मंजुरी. नवरात्रोत्सवामध्ये कोल्हापूरच्या अंबाबाई चरणी 1,21,32,000ची देणगी. नवरात्रोत्सवामध्ये 17 ते 18 लाख भाविकांनी घेतलं अंबाबाईचं दर्शन. 12 दानपेट्यांमधून 1,21,32,000 रुपयांची देणगी जमली. पुढील 2 दिवस कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये पावसाचा अंदाज. पावसाची शक्यता असताना सांताक्रूजमधील तापमानात 37°C वरती, तर राज्यातील सर्वात जास्त तापमानाची नोंद. राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी घेतली जाणारी शिष्यवृत्ती परीक्षा आता 4थी आणि 7वी इयत्तेमध्ये होणार. सरकारने पूर्व उच्च माध्यमिक आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा स्तर 4थी आणि 7वीवरती नेण्यास दिली मान्यता. मुंबईमध्ये वाहनयुक्त रोबोटिक स्वच्छता यंत्र मागवण्याचा राज्य सरकारचा निर्णय. तर यंत्र खरेदीसाठी सामाजिक न्याय विभागाला 100 कोटी रुपयांच्या अंदाजित खर्चाला मान्यता. मध्य रेल्वेच्या कर्जतमध्ये यार्ड पुनर्रचना कामासाठी मेगा ब्लॉक. मंगळवारपर्यंत विशेष ट्रॅफिक ब्लॉक. नेरळ ते कर्जत आणि कर्जत ते खोपोली दरम्यान लोकल सेवा राहणार बंद. पुण्याच्या जुन्नर या तालुक्यातील नारायणगाव आगाराच्या बसची दुर्दशा समोर. प्रवासी वाहतूक करत असताना बसला दरवाजा नसल्याचा व्हिडिओ व्हायरल. राज्यामध्ये अनेक एसटी आगारांमध्ये बसेसची दुरावस्था झाल्याचं चित्र. पुणे शहरामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये 122 तर गेल्या 6 महिन्यांमध्ये 2,000 महारेरा प्रकल्पांना मंजुरी. दिवाळीच्या मुहूर्तावर अनेक जण नव्या प्रकल्पांना सुरुवात करतात, मात्र महारेरा नोंदणी करणं आवश्यक. विक्रोळीमधील टागोर नगरमधील रुग्णालयामध्ये लिफ्ट बंद. रुग्णाचे नातेवाईक 20 मिनिट लिफ्टमध्ये अडकून पडले. टागोर नगरमधील पालिकेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयातली ही घटना. मुंबईमध्ये दिवाळी सणासाठी रात्री 10 वाजेपर्यंत फटाके वाजवले जाणार. तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मात्र मध्यरात्री 12 वाजेपर्यंत फटाके वाजवता येणार. फटाके वाजवताना डेसिबलची मर्यादा न पाळल्यास पोलीस कारवाई देखील. पंढरपूरमध्ये धनत्रयोदशी निमित्त श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेस अलंकार प्रदान. तर विठ्ठलाला सोनं मुकुट, नामशिळाचा कौस्तुभमणी, हिऱ्याचा कंगण, जोड असे अलंकार परिधान. तर रुक्मिणी मातेस सोनं मुकुट, वाक्यात जोड, तोडे जोड, चिंचपेटी, तांबडी असे अलंकार परिधान. नागपूरमधील बाजारपेठेमध्ये धनतेरसचा उत्साह बघायला मिळाला. दिवाळीनिमित्त बाजारपेठेमध्ये खरेदीसाठी झालेली मोठी गर्दी. विदर्भात यंदा दिवाळीमध्ये 4,000 कोटींची उलाढाल होण्याची शक्यता. कपडा मार्केट, इलेक्ट्रॉनिक मार्केट, वाहन खरेदी आणि मिठाईच्या दुकानांमध्ये गर्दी. नाशिक शहरामध्ये दिवाळीच्या सणानिमित्त बाजारपेठा फुलल्या. खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये गर्दी. मार्केटमध्ये आकर्षक पणत्या, दिवे आणि वेगवेगळे साहित्य दाखल. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून.